नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या. तर ही रेसिपी जी आहे ती माझ्या मम्मीची आहे. माझी मम्मी नेहमी आम्ही लहान असताना या घाऱ्या बनवायची आणि अजून देखील बनवते. मी जेव्हा सासरी येते तेव्हा नेहमी आम्हाला या घाऱ्या बनवून देते. गाजराच्या घाऱ्या असू दे किंवा भोपळ्याच्या घाऱ्या, आणि ह्या खाण्यासाठी खूपच छान आणि टेस्टी आणि हेल्दी देखील आहेत. तर या घाऱ्या ज्या आहेत भोपळ्याच्या, त्या आपण फ्रेश लोणी जे असतं त्यासोबत आपण खाऊ शकतो. खूपच छान टेस्टी. आम्ही लहानपणी लोणी आणि ह्या घाऱ्या असं खायचो आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने लागतात. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. झटपट अशा पद्धतीने आपल्याला टेस्टी आणि हेल्दी घाऱ्या बनवून भेटतील. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या मम्मीची ही भोपळ्यांच्या घाऱ्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि मी बनवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर खूप मोठा भोपळा आहे हा, तरी देखील मी अर्धा घेतलेला आहे. हा भोपळा जो आहे तो आपण स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे. ज्या बिया आहेत त्या आपण काढलेल्या आहेत. बिया याला जास्त नव्हत्याच. तर जो वरचा जो भाग आहे तो आपण क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण किसू तेव्हा आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. तर हा भोपळा अख्खा आपण किसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने किसल्यानंतर त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे. नंतर आपण त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. गूळ जो आहे तो अर्धा किलो गूळ आहे. नंतर जो गूळ आहे तो भोपळ्यामध्येच आपला पातळ होऊन जाईल पाण्यासारखा, म्हणजेच त्याला पाणी सुटलं जाईल. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे थोडं देखील पाणी ॲड करायचं नाही आहे. पाणी आपण न ॲड करताच यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. तर जे गूळ आहे ते याच्यामध्ये अगदी पाण्यासारखे होईल. बघू शकता की गूळ आपला मेल्ट झालेला आहे याच्यामध्येच. नंतर आपण त्यामध्ये गव्हाचे पीठ ॲड करायचे आहे. जसजसं त्या भोपळ्यामध्ये पीठ मुरेल त्याच प्रमाणात आपण गव्हाचे पीठ ॲड करायचे आहे. नंतर आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. फक्त 1 वाटीच बेसन पीठ ॲड करायचे आहे. नंतर थोडंफार आपण त्याच्यामध्ये वेलची आणि बडीशेपची पावडर ॲड केलेली आहे. तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्यामध्ये पीठ मुरलं जाईल तोपर्यंत आपण त्यामध्ये पीठ ॲड करत जायचं आहे. आणि खूप सारं पीठ आपलं तयार झालेलं आहे. मळून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पीठ दिसेल आणि घाऱ्यामध्ये मुरेल तेवढंच आपण पीठ ॲड करायचं आहे. आणि तेवढं जर पीठ आपण ॲड केले नाही तर घाऱ्या ज्या आहेत त्या आपल्या कडक होतील. कडक न होण्यासाठी आपल्याला जेवढं मुरेल तेवढं आपण त्यामध्ये भोपळ्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. तर पीठ आपण एका भांड्यात घेतलेलं आहे. पोळपीठ घेणार आहोत. त्या पोळपीठवरती आपण एक एक करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर त्याआधी मी एका वाटीमध्ये थोडीशी खसखस घेतली आहे. तर आपण त्या पिठाचे एक एक करून गोळे तयार करायचे आणि गोळा तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने खसखसच्या वाटीमध्ये तो गोळा आपण ॲड केलेला आहे आणि त्याला दोन्ही बाजूंनी खसखस लावून घेतलेली आहे. नंतर आपण त्याला पीठ लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एकसारखे त्याला पुरीप्रमाणे लाटून घ्यायचे आहे. तर अगदीच आपण पातळ नाही करायचं आहे, जाडसरच आपण पुरी लाटायची आहे. तर अशा पद्धतीने आपली पहिली घारी तयार झालेली आहे लाटून. नंतर अशा पद्धतीने मी सर्व घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर माझी लहान मुलगी आहे, तिला घाऱ्या लाटायच्या होत्या. तर घाऱ्या बघू शकता की त्या एकसारख्या झाल्या नाही आहेत, पण मला सर्व घाऱ्या तिने अगदी चांगल्या प्रकारे लाटून दिलेल्या आहेत आणि तिने मला फार अशी मदत केलेली आहे, खूपच अशी मदत केलेली आहे. तर सुंदर अशा पद्धतीने तिने मला लाटून दिलेले आहेत. नंतर तेल चांगले गरम झाले. मीडियम आचेवरच तेल आपण चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने एक एक करून आपण त्या घाऱ्या ज्या आहेत त्या तेलामध्ये ॲड करायच्या आहेत आणि फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर घाऱ्या जसजशा ब्राऊन कलर येतील तसतसं आपण त्या पलटी करून घ्यायच्या आहेत. हळूहळू त्याचा ब्राऊन कलर येत जाईल घाऱ्यांचा. आणि घाऱ्या या फुगतीलच असं नाही. आपण जास्त जाड केल्या तर घाऱ्या फुगू शकतात, पण जास्त जाड केल्या की त्याला चव थोडीफार
कमी येते, जाड असं पिठासारखं लागतं. त्यामुळे आपण मीडियम अशा पद्धतीने लाटून त्या तळून घ्यायच्या आहेत, अगदी चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत. आणि बघू शकताय सुंदर असा घाऱ्यांना कलर आलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे. तर या घाऱ्या ज्या आहेत ते आपण एक एक करून सर्व घाऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तर माझ्या घाऱ्या तर झटपट अशा पद्धतीने झाल्या आहेत, कारण माझ्या मुलीने देखील मला मदत केलेली आहे घाऱ्या लाटण्यासाठी. खूप सारं पीठ होतं ते. तर अशा पद्धतीने मी सर्व घाऱ्या ज्या आहेत त्या लाटून तळून घेतलेल्या आहेत. तर सुंदर अशा पद्धतीने आपल्या घाऱ्या देखील तयार झालेल्या आहेत. या भोपळ्याच्या घाऱ्या चहासोबत देखील आपण खाऊ शकतो. चहासोबत म्हणजेच बिस्किटाप्रमाणे आपल्याला लागतील. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. झटपट अशा पद्धतीने सुंदर आणि हेल्दी असे आपण भोपळ्याचे घारे बनवलेले आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.